शंभूवर्मन कृत बुधभूषणच्या पॉडकास्ट क्रमांक 72 मध्ये मी डॉक्टर दिनेश आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो. सध्या पहिल्या अध्यायातील अन्योक्ती कलशहातील मुक्ता फलस्य म्हणजे मोती, मोत्याला उद्देशून महाराजांनी काय लिहिलेलं आहे हे सांगणारा श्लोक आणि त्याच्या अर्थाची चर्चा करणार आहोत. काय लिहितात महाराज या श्लोकामध्ये? रत्नाकरे परिवृतः वसति हे किमन्यः दंडीकृत कठिन वेदनो दुःख बाहरः वक्षोच कुंभ परिंभन लोलूपेन किंकिन्न तेन विहितं नवमौक्तिकेन. महाराज अतिशय सरळ आणि स्ट्रेट फॉरवर्ड लिहितात. जसं महाराजांचं वागणं, जसे महाराजांचे विचार, तसंच महाराजांचं साहित्य, महाराजांच्या स्वभावाचं प्रतिबिंब आपल्याला या श्लोकामध्ये दिसून येतं. महाराज सत्य बोलताना कुठलाही विधिनिषेध ठेवायचे नाही. भलेही दरबारातील मंत्री असतील, कोणीही प्रतिष्ठित असेल, जे ते खरं आहे ते महाराज स्पष्टपणे तोंडावर बोलायचे. असं म्हणतात की स्पष्ट वक्तेपणाचे फायदे फारसे नसतात, मित्र कमी आणि शत्रूच जास्त असतात. कदाचित त्यामुळेच महाराजांना आयुष्यभर वेगवेगळ्या शत्रूंचा सामना करावा लागला की काय, असाही प्रश्न मनामध्ये निर्माण होतो. महाराज रत्नाला, मोत्याला म्हणतात, रत्नाकरे परिवृतः वसति किमन्यः. रत्नाकर म्हणजे समुद्र. रत्नाकरे, रत्नाकरामध्ये राहणाऱ्या, रत्नाकरातून ज्याचा जन्म झालेला आहे, परिवृता वसति किमन्यः. आणि मग तो काय करतो? समुद्रामध्ये राहतो आणि समुद्रामधून मग त्याला काय केलं तर बाहेर काढलं जातं, किंबहुना त्याचं अपहरण केलं जातं. समुद्रातून त्याला बाहेर काढायचं, त्याच्या राहत्या ठिकाणातून त्याला बेघर करायचं. बाहेर काढून काय करायचं? दंडीकृत कठीण वेदन दुःख बाहरः. आणि मग बाहेर काढायचं आणि त्याला दंडीकृत करायचं, म्हणजे त्याच्यामध्ये होल पाडायचं. बघा, रत्नामध्ये होल पाडलं जातं, त्याशिवाय त्याला माळेमध्ये गवता येईल का? माळेमध्ये ओवण्यासाठी त्याला बारीक होल पाडलं जातं, आणि जेव्हा होल पाडलं जातं त्याच्यावर आघात होतो. म्हणून महाराज कठीण वेदना दुःख भार, अतिशय कठीण असा वेदनाचा, दुःखाचा भार तुला सहन करावा लागतो. हे मुक्ताफलस्य, मोत्याला सांगतात महाराज. समुद्रातून बाहेर काढलं, त्याचं अपहरण केलं, त्याला होल मारलं. पुढे महाराज काय सांगतात? वक्षोच कुंभ परिरंभन लोलुपेन. आणि मग माळेमध्ये येऊन गळ्यात घातलं जातं, आणि गळ्यात घातल्यानंतर ते कुठं? आता वक्ष स्थळात, म्हणजे आपल्या छातीवर लोंबतं. आणि छातीवर लोंबणारे हे जे मोती आहेत, छातीवर तर ते लोंबतं तर आहेच आहे, परंतु जे कामातुर लोक आहेत, कामक्रीडा मध्ये लिप्त असणारे जे लोक आहेत, ते कामक्रीडा करताना त्याच्यावर भार देतात, आणि हा भार पडून पडून त्याचंही ओझं त्याला सहन करावं लागतं. कामक्रीडेचा आनंद हे शरीर त्याचं घेत राहतं, परंतु त्याचा जो काही परिणाम आहे, त्याचा जो काही भाराचं ओझं आहे, विनाकारणच त्या रत्नाला बिचाराला सहन करावं लागतं ना. कामातूर लोक ते बाहेर काढून ठेवण्याचं पण त्याला औचित्य राहत नाही, त्यांना आठवण राहत नाही. कामातुराणाय न भयन लज्जा, सत्तातुराणाय न भयन लज्जा. कामातुर व्यक्ती, त्याला भीतीही नसते, लाजही नसते. तसं सत्ताचूर व्यक्तीला सुद्धा तीच परिस्थिती असते, असं या संस्कृत श्लोकामध्ये सांगितलेलं आहे. महाराज म्हणतात, वक्षामध्ये त्याला त्याचा दाब सहन करावा लागतो, विनाकारण कामातुर लोकांचा त्रास सहन करावा लागतो. किंकिन तेन विहितं नवमौक्तिकेन. काय काय दुःख तुला सहन करावं लागतं आहे हे मोत्या, का सहन करावं लागत आहे? कारण तू नवमौक्तिकेन, नवीन मोती आहेस. म्हणजे जेव्हा तू नवथर मोती आहेस, जेव्हा तू नवीन मोती बनलेला आहेस, तेव्हा तुला सहन करावं लागतं, आघात सहन करावे लागतात. अगदी आपल्या जीवनाचंही तसंच आहे. जेव्हा एखादं कार्य करण्यासाठी आपण मैदानामध्ये उतरतो, तेव्हा आपल्याला सुद्धा खूप आघात सहन करावे लागतात. एखादं नवीन काम करायला नका, लोक त्याचा अपमान करणारे, काय काही करत निघाले, असं कुठं होत असते का? असं कुठं करत असतात का? काय आपलं रोजचं काम करायला सोडून नवीनच काहीतरी काढले, काय पॉडकास्ट करून काय उपयोग आहे, कोण बघतं, किती पैसे मिळणार आहेत तुम्हाला? पण शंभूराजांचं कार्य मी लोकांपर्यंत पोहोचवण्याचं काम करत आहे, ह्याचं समाधान मला आहे ना. परंतु लोकांना ते नाही आहे, कशाला वेळ घालता, असंही म्हणणारे लोक असतात. म्हणजे वेदना देणारे लोक आहेत. एवढं सगळं करून त्यांच्या स्वार्थासाठी पण ज्या पद्धतीनं कामातुर व्यक्ती त्या मोत्याला दाबतात, त्या पद्धतीनं आपल्यालाही अपमान करणारी माणसं असतात.
जेव्हा एखादं नवीन कार्य, एखादी नवीन आयडिया, जेव्हा एखादा नवा विचार घेऊन आपण पुढे निघतो ना, तेव्हा आपलाही या मोत्याला जसा छळ आणि हाल अपेष्टा सहन कराव्या लागल्या, तसं आपल्याला सुद्धा छळ आणि हाल अपेष्टा सहन कराव्या लागतात. त्यामुळे हे जाणून घ्या की येणारा काळ, उद्याचा काळ जरी आज आपला आहे असं आपल्याला वाटत असलं तरी नवीन काम सुरू केल्यानंतर मात्र मोत्याला जसं त्रास, दुःख, दैन्य सहन करावं लागलं तसं आपल्यालाही सहन करावं लागणार आहे. हे लक्षात ठेवूनच आपण आपल्या कामाला सुरुवात केली पाहिजे आणि ही मनाची तयारी ठेवली पाहिजे. तरच आपण स्थिर अढळपणानं आपलं काम पुढे घेऊन जाऊ शकू. शंभूराजेंच्या या संदेशासोबत या ठिकाणी थांबूया. भेटूया पुढच्या पॉडकास्टमध्ये. तोपर्यंत जय शहाजी, जय जिजाऊ, जय शिवराय, जय शंभूराजे.